महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात साखरेचे दर कमी झालेत। अनेक जिल्ह्यात साखरेचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी झालेत, तर काही जिल्ह्यात साखरेचे दर वाढलेत। ठोक बाजारात क्विंटल मागे 700 रुपयांची घसरण झाली आहे। केंद्र सरकारचा हस्तक्षेप आणि शुल्कमुक्त आयातीची परवानगी दिल्यानं बाजार मंदावल्याचा अंदाज आहे। सध्या नागपुरातल्या किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलोपर्यंत खाली आली असून येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा 55 रुपये किलोच्या दरात साखर पोहोचण्याचा अंदाज आहे। साखरेचे वाढलेले दर पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापूर्वी साखरेचे जे किलो मागचे दर आहेत ते 75 रुपयांपर्यंत नागपुरात गेलेले होते। मात्र काल नागपूरच्या ठोक बाजारामध्ये साखरची खरेदी विक्री जी आहे ती 6300 रुपये क्विंटल होती, म्हणजे 63 रुपये क्विंटलपर्यंत ठोक बाजारात साखर विकली जात होती। आपल्यासोबत सोजवड दुबे जे किराणा व्यापारी आहेत ते सध्या 65 ते 70च्या मध्ये किरकोळ साखर विकली जात आहे आणि 6300 कालचा मार्केटचा रेटमध्ये उपलब्ध होती साखर। 2 ते 3 दिवसापूर्वी ठोक बाजारात जो रेट काल संध्याकाळी 6300 होता तो 2 ते 3 दिवसापूर्वी काय होता? तो जवळपास 7000वर गेला होता आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी 10 लाख मेट्रिक टन साखर ही आयात करण्याचा ज्या दिवसापासून त्यांनी घोषणा केली आहे त्याच्यानंतर आता साखरेचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। नक्की पुढचा काळ हा दिलासा देणाराच आहे। महाराष्ट्र शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की 50 ते 55च्या दरम्यान साखर उपलब्ध होईल येणार काही 4-5 दिवसामध्ये। दर खाली येणे हे ग्राहकांसाठी हिताचेच आहेत, मात्र हे जे दर वाढलेले होते ते कृत्रिमरित्या वाढवण्यात आले तर नव्हते ना, याचीही चौकशी होण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.